तर आता आपण आहोत सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये. या ठिकाणी वाहनांचे जे नवीन वाहनं असतील किंवा जे पासिंगसाठी वाहनं जे येतात, ह्या सगळ्या वाहनांची चेकिंग शासकीय नियमाप्रमाणे ती वाहनं आहेत किंवा नाहीत, त्यांनी इन्शुरन्स काढलेला आहे किंवा त्याचं फिटनेस आहे की नाही, हे सगळं चेक करण्याची जबाबदारी ज्या कार्यालयाकडे आहे ते कार्यालय म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय. आणि आपण साताऱ्यातले प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आहोत. आपल्यासोबत परिवहन अधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊया. नेमकं हे जे वाहनांची चेकिंग केली जाते, या वाहनांच्या चेकिंगमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव केला जातो किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या जातात? सर काय सांगाल, एकंदरीत जे अवजड वाहनं असतात या अवजड वाहनांमध्ये काय चेक केलं जातं? पासिंगच्या वेळी रिपासिंग ज्यावेळेस असते त्यावेळेस काय चेक केलं जातं? CMR रूल 62 प्रमाणे त्याचे सगळे क्लॉज चेक केले जातात. आणि 8 वर्षाच्या आतली जर गाडी असेल त्याचं वय, तर त्याला 2 वर्षाचं फिटनेस दिलं जातं. आणि जर त्याच्यानंतरचे असेल तर त्याला 1 वर्षाचं दिलं जातं फिटनेस. आणि त्याच्यामध्ये सर्व गाडीची मेकॅनिकल कंडिशन, लाईट्स, इंडिकेटर, हेडलाईट हे सगळं तपासलं जातं. एकंदरीत सर सातारा शहरामध्ये आपल्याला साधारण 10,000 प्लस रिक्षा आपल्याला पाहायला मिळतात. या रिक्षासुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पासिंगसाठी आलेल्या दिसतात. रिक्षा पासिंग करताना काय पाहिलं जातं सर? रिक्षा पासिंग करताना पहिल्यांदा म्हणजे ज्या गाडीच्या बेसिक गोष्टी आहेत, लाईट्स, इंडिकेटर, हॉर्न, ब्रेक, वायपर, रिव्हर्स, हे सर्व चेक केलं जातं. त्याच्यानंतर व्हॅलिड परमिट आहे का, त्यानंतर आपण त्या गाडीची म्हणजे रिक्षाची आपण ब्रेक टेस्ट घेतो. परमिट होल्डर आहेत का त्यांचे बिफोर मी ते घेतली जाते. म्हणजे या पद्धतीने आपण रिक्षाचे पासिंग करतो. सर रिक्षा पासिंग करताना आता आम्ही पाहिलं की बऱ्याचशा रिक्षा या मीटर पासिंगसाठी थांबलेल्या आहेत. नेमकी गरज आहे का सर मीटर पासिंग करायची? हो, मीटर पासिंग करण्याची गरज ही कायद्यान्वये कंपल्सरी आहे मीटर पासिंग करून घेणं, जेणेकरून नागरिकांना जेव्हा ते रिक्षाचा वापर करतील त्यावेळी त्यांचे योग्य त्या दरामध्ये त्यांना ती सेवा मिळावी, त्यासाठीच आपल्याला मीटर पासिंग करून घेणे अनिवार्य आहे. तर मीटर पासिंगमध्ये साधारण किती किलोमीटरमध्ये किती भाडं आकारलं जातं असं काय तुम्ही चेक करता? म्हणजे पहिला फ्लॅप जो पडला पाहिजे हा किती किलोमीटरचा असतो आणि त्यासाठी किती आकारले जातात? आता कसं असते, 1.5 किलोमीटरपर्यंत 30 रुपयाचा चार्जेस आहेत. त्याच्यानंतरच्या प्रति किलोमीटरसाठी 2 रुपये असे, प्रति 100 मीटरसाठी 100 मीटरसाठी 2 रुपये अशा प्रकारे म्हणजे भाडे आकारणी केली जाते रिक्षाच्या मीटरचे. एकंदरीत जसं आपण पाहिलं की सातारा शहरामध्ये ज्या पद्धतीनं वाहनांची तपासणी होती किंवा कमर्शियल वाहन असतील किंवा प्रायव्हेट वाहन असतील, या वाहनाची तपासणी कशा पद्धतीने केली जाते? जे वाहतूक करणाऱ्या रिक्षा आहे, माल वाहतूक करणाऱ्या रिक्षा असतील किंवा नागरिकांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, यांच्यासाठी शासनाचे काय नियम आहेत किंवा कशा पद्धतीनं हे पासिंग केलं जातं किंवा मीटरसाठी काय नियम आहेत? मीटर पासिंग अनिवार्य आहे का, केली जायलाच पाहिजे का मीटर पासिंग, आणि मीटर हा टाकला जावा का, ह्या संदर्भात साहेबांनी आपल्याला आत्ता माहिती दिलेली आहे. तुमची मीटर पासिंग झाली गाडीची? हां, आहे ना मीटर पासिंगला गाडी तुमची? अजून कोण आला नाही? तुमचं मीटर पासिंग आहे का? हो, मीटर पासिंग थांबले मीटर पासिंगसाठी तुम्ही? अजून कोण आलं नाही पासिंगला? नाही, येऊन गेली होती मग मीटर पासिंगसाठी आहे गाडी आत्ता? मीटर पासिंग झाल्यावर गाडी पासिंग होणार ना? सातारा शहरामध्ये साधारणपणे 10,000पेक्षा जास्त रिक्षा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. या रिक्षांना शासनाकडून किंवा नगरपालिकेकडून अनेक ठिकाणी थांबे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा ह्या रिक्षा आपल्याला रस्त्यात नको त्या ठिकाणी थांबलेल्या उभ्या राहिलेल्या दिसतात. यापेक्षा महत्त्वाचा जो विषय आहे की साताऱ्यामध्ये भाडे आकारणी जी केली जाते रिक्षा चालकांकडून, ही आवाची सवा अशी भाडे आकारणी केली जाते. प्रादेशिक परिवहन कार्यालय असेल किंवा शासनाकडून या रिक्षा चालकांसाठी मीटर दिलेले आहे. या मीटरप्रमाणे भाडे आकारणे हे त्यांना बंधनकारक असतानासुद्धा साताऱ्यात कुठंही मीटरमध्ये भाडं घेतलं जात नाही आहे. प्रवासी ज्यावेळेस एखाद्या रिक्षाकडे बसण्यासाठी येतो त्यावेळेस त्याला डायरेक्ट तोंडी सांगितले जातं की अमक्या ठिकाणी जायचं तर इतके पैसे दिले जाते आणि अडवणूक केली जाते. रात्रीच्या वेळेस आपण स्टँडकडे जर पाहिले तर स्टँडवरून अगदी राजवाड असेल किंवा पोईनाका असेल, ज्याचं मीटरनं जर पाहिलं तर 50 रुपयापेक्षा जास्त होत नाही. अशा ठिकाणी 150-200 अशा पद्धतीनं अडवणूक केली जाते, पैसे मागितले जातात. ह्या घटना साताऱ्यासाठी काय नवीन आहेत, परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयाची ही जबाबदारी आहे की ज्या ठिकाणी तुम्ही मीटर पासिंग केली जाते, मीटर चालू आहे की नाही बघितलं जातं, परंतु रिक्षाचालक हे मीटर वापरतात का
ह्या मीटरचा वापर केला जातो का? सातारा शहरातले प्रत्येक मीटर हे वरती दिसतात, हे मीटर कधीच डाऊन नसतात. ह्याची चौकशी करण्याची जबाबदारी किंवा ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाची आहे. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालय असं करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. साधारणपणे 90च्या दशकामध्ये साताऱ्यामध्ये राजवाडा असेल, पोईनाका असेल, एस टी स्टँड असेल, या ठिकाणी प्रादेशिक परिवहनच्या गाड्या लागलेल्या आपल्याला दिसायच्या आणि या गाड्या त्या ठिकाणी वाहनांची, रिक्षाची तपासणी केली जायची. तपासणी करताना प्रामुख्याने गाड्याचं फिटनेस किंवा गाडीचे कागदपत्र तपासणी केली जाते. परंतु रिक्षा चालक त्या संबंधित प्रवाशाकडून मीटरप्रमाणे भाडं आकारतो का ह्याची तपासणी अद्यापही केली जात नाही आहे. काही वृत्तपत्रांनी या संदर्भात बातमी केल्यानंतर साताऱ्यामध्ये 2 दिवसापूर्वी प्रादेशिक परिवहनच्या काही गाड्या फिरताना दिसल्या. यांनी रिक्षाची तपासणी केली. मात्र ही तपासणी करताना फक्त रिक्षाचं फिटनेस आहे का, रिक्षा सुस्थितीत आहेत का, किंवा रिक्षाचं परमिट ॲक्टिव्ह आहे का, हेच फक्त पाहिलं जातं. नागरिकांना जो त्रास होतो तो होते भाडे, आवाज सवा भाडे जो मागितला जातो ह्याचा त्रास होतो. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालय कोणत्याही प्रकारे याच्यावर नियंत्रण ठेवताना किंवा त्याच्यावर वचक ठेवताना दिसत नाही आहे. ही जबाबदारी संपूर्णतः प्रादेशिक परिवहन कार्यालयाची आहे. रिक्षामध्ये बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडून भाडे हे रिक्षाच्या मीटरप्रमाणेच घेतलं जावं आणि त्यासाठीच ज्यावेळेस पासिंग होती ह्या पासिंगच्या वेळेस मीटरची टेस्टिंग केली जाते. आत्ता आपण पाहिलं की साहेबांनी आपल्याला सांगितलं की साधारणपणे पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 30 रुपयाची आकारणी आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक पुढच्या 100 मीटरसाठी 2 रुपये अशा प्रकारची आकारणी आहे. परंतु साताऱ्यामध्ये कुठंच एकही रिक्षा चालक मीटरचा वापर करताना दिसत नाही आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लूट चाललेली आहे. नागरिकांना नेमकं या संदर्भात तक्रारी कुठं कराव्यात हे सुद्धा कळत नाही. तर नागरिकांची किंवा साधारणांची अशी अपेक्षा आहे की RT ऑफिस किंवा जे परिवहन कार्यालय, या परिवहन कार्यालयाकडून या रिक्षा चालकांवर मीटरनेच भाडे घेण्याची सक्ती केली जावी. जे काही शासनाने नियम लागून दिलेले त्याप्रमाणे मीटर आकारणी व्हावी आणि वर्षानुवर्षे जो साताऱ्यातला पासिंग केलेला मीटर जोवर आहे तो खाली कधी पडणार याची प्रतीक्षा सातारकरांना लागली आहे. आता आपण आहोत सातारा परिवहन कार्यालयामध्ये. पाहूया यानंतर सातारा परिवहन कार्यालय यासाठी कशा पद्धतीनं पावलं उचलतं आहे की पालत्या गाड्यावर पाणी, हे अशी परिस्थिती राहणार आहे. पाहूया पुढच्या तरुण भारतसाठी मी तबरेज बागवान, सातारा.